हाय, वेलकम टू किचन तुमचे आमचे. खूप छान पाऊस पडत गेलेला आहे. सगळीकडे इतकं मस्त हिरवागार झालं आहे ना. छान असं काहीतरी चमचमीत खावंसं वाटते. तुम्हाला पण वाटतंय ना? चला तर मग आपण बघूया, काहीतरी छान स्पेशल करूया. चला तर मग आपण आज छान असे कटलेट्स करूया. त्यासाठी मी 6 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत. ते छान स्वच्छ धुवून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या देऊन उकडून काढले आहेत. त्यानंतर रताळी देखील मी घेतलेली आहेत. रताळी देखील मी उकडून साल काढून आता मी त्याचे तुकडे करत आहे. बटाट्याचे आणि रताळ्याचे तुकडे करून घेतले आणि नंतर मी आता ते दोन्ही स्मॅश करून घेणार आहे. तुकडे करून जर घेतले तर स्मॅश करायला सोपं जातं. आता यातील थोडे स्मॅश केलेले बटाटे आणि रताळी ही मी वेगळे काढून घेतलेली आहेत. त्यामध्ये मी आता लाल मिरची पावडर, जिरं 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घालते. आता हे सगळं आपण छान मिक्स करून गोळा तयार करून घेऊया. आता त्यामध्ये थोडा राजगिरा पीठ किंवा उपवास भाजणी तुमच्याकडे असेल तर ती घालायची आहे. नंतर 2 ते 3 चमचे तेल घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे. परत बस आपले कटलेट्स तयार करण्यासाठी आता ह्या पिठाचे छान छोटे छोटे गोळे करून ते नंतर डीप फ्रायमध्ये किंवा एअर फ्रायरमध्ये देखील तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. मी इथे हे एअर फ्रायरमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे विदाऊट ऑइल देखील आपण हे ह्यामध्ये फ्राय करू शकतो. मध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकता की आपले कटलेट्स तयार झाले आहेत की नाही ते. येस, आता आपले कटलेट्स तयार झालेत. ते तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर खायला देऊ शकता. आणि जो अर्धा गोळा मी काढून बाजूला ठेवला होता, रताळे आणखीन बटाटे उकडलेलं स्मॅश केलं होतं त्या पिठाचे मी आता थालीपीठ करत आहे. त्यासाठी एखाद्या प्लास्टिक शीटवरती तुम्ही तेल टाकून आपले गोळे थापून थालीपीठ तयार करू शकता आणि तव्यावरती छान तेल घालून तेलावरती दोन्ही साईडने भाजून घेऊ शकतो. आता आपली थालीपीठं देखील तयार आहेत.